हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिली विनोदी अभिनेत्री. पण तिच्या मागे होती संघर्षाची एक गोष्ट. कोण काय विचारताय? लगेच सांगते, पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आर्या आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 329, पावर्ड बाय GoPrack.com. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिली विनोदी अभिनेत्री म्हणजे टुनटुन. टुनटुन या केवळ उत्कृष्ट अभिनेत्री नव्हत्या, तर पार्श्वगायिका देखील होत्या. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात 11 जुलै 1923 रोजी जन्मलेल्या टुनटुन यांचे खरे नाव उमादेवी खत्री असे आहे. टुनटुन मुंबईत आल्यानंतर त्यांनी संगीतकार नौशाद यांची भेट घेतली आणि त्यांना चित्रपटात गाण्याची संधी द्यावी अशी विनंती केली. वामिका अजरा या चित्रपटासाठी त्यांनी आपला आवाज दिला. अफसाना लिख रही हूँ हे त्यांचं पहिलं गाणं. त्यांच्या या गाण्याने सर्वांनाच वेड लावले होते. गायकी बंद झाल्यावर नौशाद यांनी टुनटुन यांना बिंदास, बेफिकीर आणि मस्तीखोर अशा स्वभावामुळे अभिनय क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला. पण तेव्हाही त्यांनी एक अट घातली. ज्या चित्रपटात दिलीप कुमार असतील त्याच चित्रपटात मी काम करेल असे त्यांनी सांगितले होते. या पद्धतीने 1950 मध्ये आलेल्या बाबुल या चित्रपटात अभिनयाची सुरुवात केली. एक पहेली, उपासना, गरम मसाला, अपराध, आंखों आंखों में हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा असू देत किंवा रंगीत सिनेमा, टुनटुनने प्रेक्षकांचे कायमच मनोरंजन केले आहे. त्यांनी 5 दशकांच्या कारकिर्दीत सुमारे 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडियन अशी ओळख असलेल्या टुनटुन यांनी 24 नोव्हेंबर 2003 रोजी जगाचा निरोप घेतला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेला कल्लाकार चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com.